नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे आमवात आणि संयुक्त उपचार. साधारणतः वयाच्या 40 नंतर सांध्यांमध्ये थोडीशी कुरकुर होणं, सांधे दुखणं हे आपण अतिशय स्वाभाविक समजतो. मात्र जर त्या सांध्यांमध्ये तीव्र वेदना सुरू झाल्या, सांधे जखडायला लागले, त्याच्यामध्ये लालिमा आला, ज्वर आला, तर ह्यासाठी मात्र आपल्याला अनेक उपचार पद्धती घ्याव्या लागतात. अनेक पेन किलर्सचा ह्यामध्ये भडीमार होतो, डिसीज मॉडिफाईंग ड्रग्स घेतले जातात, पण पूर्णपणे उपचार आपल्याला आणि यशस्वी आपल्याला मिळत नसतात. संयुक्त उपचार पद्धती मात्र अनेक उपचार पद्धतींचा अतिशय सुंदर समन्वय आहे, जो ह्या प्रकारच्या रुग्णांमध्ये अतिशय वरदान ठरत आहे. कशी ते आजच्या कार्यक्रमातून आपण पाहून घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील अर्थात संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्सचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात. वेदिकेअर ग्रुप ऑफ कंपनीजचे ते चेअरमॅन मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत. इंदिरा गांधी सद्भावना अवॉर्ड, इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलेनियम अवॉर्ड हे त्यापैकीच काही. एप्रिल 2017 मध्ये लंडन येथे झालेल्या वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये संयुक्त उपचार पद्धती वैद्यक शास्त्राचं भविष्य या विषयावरचे ते प्रमुख वक्ते म्हणजेच कीनोट स्पीकर होते. दर्शको, आमवात आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे दोन क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज हा कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये एक विशेष सदर असतं, ते म्हणजे प्रश्नमंजुषा. आजच्या कार्यक्रमाशी निगडित असा प्रश्न आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी विचारतो, ज्याचं अचूक उत्तर देणाऱ्या 3 भाग्यवान विजेत्यांना आम्ही भरघोस बक्षीस सुद्धा देतो. त्यामुळे कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला आणि ऐकायला विसरू नका. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. सर, आपला हॅलो डॉक्टर हा प्रोग्राम आहे आणि या प्रोग्राममध्ये आपण नेहमीच अनेक रुग्णांचे प्रश्न, अनेक दर्शकांचे प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असतो. असाच आपल्याला एक पहिला प्रश्न आलेला ईमेलद्वारे, तो आधी आपण पहिला घेऊया आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्याला प्रश्न आलेला आहे धीरज चौधरी यांचा ईमेलवरनं. तर ते विचारतात की त्यांच्या तोंडाला फोड येतात, तर त्यांना काय मार्गदर्शन करू शकता? तोंडाला फोड येणे, आता आपण त्यांनी त्याचं वय दिलेलं नाहीये ना इथे, त्यामुळे आपल्याला साधारण तारुण्य पिटिका ह्या वयात येताना म्हणजे 16व्या वर्षापासून चालू होतात आणि हा मुलगा आहे ना, त्याच्यामुळे 16व्या वर्षापासून किंवा त्या वयामध्ये तारुण्य पिढिका होतात आणि फोड त्यांनी हा शब्द वापरलाय. याचा अर्थ तिथे इन्फेक्शन होतं आणि पिंपल्स तयार होतात. मग पिंपल्स तयार झाला की मग त्याच्यातनं मग पू येणे किंवा फोडल्यावर रक्तस्राव होणे किंवा चेहरा विद्रूप होणे अशा गोष्टी होतात. तर आपल्याला त्याचं कारण शोधून काढायला लागलं की कशामुळे त्याला तोंडावर फोड येत आहे आणि त्याच्यात भरपूर ट्रीटमेंट शक्य आहे. प्रथम म्हणजे रक्तशुद्धी करून घ्यायचं, वमन विरेचन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काही प्रतिजैविके म्हणजे जी आयुर्वेदिक प्रतिजैविके आहे, कारण साधारण मी ॲलोपॅथिक प्रतिजैविके फार कमी वापरतो, कारण ती वापरल्यावर त्याचे साईड इफेक्ट्स होतात आणि परिणाम तेवढ्यापुरताच असतो. त्याच्यामुळे आयुर्वेदिक प्रतिजैविके जर आपण वापरली, काही आठवडे जर वापरली तर आणि काही पथ्य पाळली, म्हणजे ती तुपट तेलकट न खाणे, तिखट जास्त न खाणे, ह्या प्रकारे जर पथ्य पाळली, जागरण न करणे, तर त्यांच्या तोंडावरचे फोड संपूर्णपणे जातील असा विश्वास वाटतो. निश्चितच सर. आणि आपल्या पुन्हा आजच्या विषयाकडे वळूया. आज आमवात आणि संयुक्त उपचार असा विषय आहे. तर नेमका हा आमवात ज्या सांध्यांना होतो त्याविषयी आधी काय सांगू शकता? सांध्यांचा आता साधारण आपण हे पाहूया की सांधे दिसतात कसे. ही जी स्लाइड आहे, पहिली स्लाइड आहे, ती जरा पाहिल्यावर तुम्हाला कळेल की अस्थि
दोन अस्थी आहेत आणि त्याच्यामध्ये जी भाग येतो त्याला आपण सांधा असं म्हणतो. मग त्या सांध्याच्या मध्ये कुर्चा असते, संधिद्राव असतो. संधिद्राव म्हणजे सायनोवियल फ्लुइड त्याला म्हणतात. संधिबंध असतो, त्याच्या भोवती आवरण असतं. आणि संधी द्रव पटल म्हणजे सायनोवियल मेम्ब्रेन असं आपण म्हणतो. अशा 3-4 गोष्टी सांध्यामध्ये येतात. तर हा नॉर्मल आणि चांगला सांधा मी तुम्हाला दाखवलाय. तर आता आपण जसजसे वेगवेगळ्या रोगांबद्दल बोलू त्यानुसार आपण बघू की ह्या सगळ्यामध्ये काय बदल होतात की रोगामध्ये. तर त्यानुसार आपण एकामागोमाग एक बोलू. सर, आपण मागच्या कार्यक्रमामध्ये संधिवाताविषयी बोललेला. आज आपण आमवात हा प्रकार घेणार आहोत वाताचा. नेमका आमवात म्हणजे काय असतं? पहिली एक गोष्ट सांगतो की संधिवात आपण जेव्हा शब्द वापरतो तेव्हा संधी म्हणजे जोड किंवा जसं मी तुम्हाला दाखवलं की सांधा, तर त्या संधीला होणारा वात म्हणून आपण संधिवात हा शब्द वापरतो. पण संधिवात हा शब्द जनरली मी असं पाहिलंय की आमवाताला कॉमन लोक वापरतात. म्हणजे मला त्याचं कधी कधी आश्चर्य वाटतं. कधी कधी डॉक्टर सुद्धा बोलताना चुकीने बोलतात की तुम्हाला संधिवात झालाय. बरोबर आहे, संधिवात आहे, पण तो आमवात हा कम्प्लीट वेगळा प्रकार आहे संधिवाताचा. तर हे नीट समजून घेणं भाग आहे. म्हणून हे 2 कार्यक्रम वेगवेगळे घेतले. का तर संधिवात जो आपण घेतला त्याला इंग्लिशमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं, जे मी हा सांधा दाखवला त्यातलं आतली कुर्चा असते ती झिजायला लागते. ती झिजायला लागते आणि आतला संधिद्रव कमी होतो आणि झिजून ते घासायला लागतं. वरचा हस्थी आणि खालचा हस्थी एकमेकात घासायला लागतो आणि घासल्यानंतर जो वात निर्माण होतो त्याला आपण साधारण एक नाव दिलं संधिवात. बरोबर. पण आज आपण बोलणार आहे आमवात. कम्प्लिटली वेगळा आहे. आणि तो कसा वेगळा त्याच्याबद्दल आपण बोलू. म्हणजे पहिला तो शब्द आहे आम. आता आम मी नेहमी एक हिंदीमध्ये माझा कधी प्रोग्राम झाला तर मी नेहमी डायलॉग मारतो, आमवात के बारे में आम आदमी को बताना आम बात नहीं है. या 3 ठिकाणी आमचा अर्थ 3 वेगवेगळा आहे. पण आम ह्या विषयाचा बद्दल बोलायचं असेल तर पहिलं आम म्हणजे काय ते आपण पहिलं समजू. आम आणि आम्र किंवा आंबा याचा काही संबंध नाही. तर त्याच्याविषयी तुम्ही नीट समजून घ्या. पहिलं आम याचा अर्थ विष. आता हे विष म्हणजे काय, मग विषाचा वात म्हणजे काय, नेमकं काय होतं. आणि आज पावसाळा आहे आणि पावसाळ्यातच मुद्दामून हा विषय का घेतलेला आहे हा पण एक हे निर्माण होतो. तर त्याच्याबद्दल पण आपण बोलू. निश्चितच सर, आपण त्याविषयी बोलूनच घेऊया. आम म्हणजे नेमकं काय ही संज्ञा आपण समजून घेऊया. पण आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. गीते प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार. हॅलो मॅडम. बोला. हा बोला. हा मॅडम, सुनील गीते बोलतो अहमदनगरवरून. तर आमची मम्मीचे हातपाय ठणकत असतात. तर म्हणजे ते मेडिसिन वगैरे भरपूर बघितले पण जोपर्यंत मेडिसिनचा पॉवर तोपर्यंत ते दुखायचं बंद राहतं आणि मेडिसिन संपलं की दुखायचं चालू होतं परत. कुठे दुखतं जास्त, गुडघे दुखतात की सर्व सांधे दुखतात? गुडघे दुखतात, खांदे दुखतात, असे हाताचे कोपर दुखतात. बरं, कुठे हाताला पायाला कुठे सूज आली आहे का? नाही, सूज वगैरे तशी काय आलेलं नाहीये. हरकत नाही, मग ठेवून द्या फोन. कळलं मला. तर आपण मागच्या वेळी संधिवात याच्याबद्दल बोललो होतो आणि ह्यांच्या आईला सुद्धा संधिवातच झालेला आहे. आणि ज्याच्याबद्दल आपण बोललो होतो की शरीरातील हाडं ठिसूळ व्हायला लागली, सांध्यातला द्रव कमी व्हायला लागला, कुर्च्या झिजायला लागली की संपूर्ण शरीरामध्ये संधिवात उत्पन्न होऊ शकतो. आणि खास करून गुडघ्यामध्ये तो जाणवतो, अगदी खांद्यांमध्ये, अगदी हाताच्या बोटांमध्ये सुद्धा जाणवतो. त्याला पण ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतात. त्यामध्ये आपण बोन डेन्सिटी टेस्ट करून घेऊ शकतो की त्यावरनं आपल्याला कळतं की हाडं कितपत ठिसूळ झाली, ऑस्टिओपिनिया आहे किंवा ऑस्टिओआर्थरायटिस आहे. त्याच्यानंतर आपण कॅल्शियमची टेस्ट करून घेऊ शकतो, व्हिटॅमिन डी ची टेस्ट करून घेऊ शकतो की त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की कॅल्शियमचं प्रमाण किती आहे शरीरामध्ये. तर त्याच्यानंतर एक्सरे काढू शकतो. एक्सरे काढल्यानंतर आपल्याला ऍक्च्युअली दिसतं की कुठे गॅप आली आहे का किंवा कुठे खराब झालंय का जास्त. तर ह्याच्यानंतर निदान झालं की ह्यांना अंतर्गत बस्ती, बाह्य बस्ती, स्नेहन स्वेदन आणि काही खास औषधं, गुळगुळकल्पांसारखी ही औषधं त्यांना काही महिने दिली
तर ह्यांचा जो रोग आहे हा पूर्णपणे जाईल. आणि खास करून काही आहार नियोजन त्यांना सांगावं लागेल की वातूळ आणि आंबट पदार्थ खाऊ नये, थंड अतिथंड पदार्थ खाऊ नये, थंडीमध्ये जास्त फिरू नये वगैरे वगैरे. ह्या गोष्टी जर ह्यांना केल्या तर पूर्ण बऱ्या होतील. निश्चितच. आणि सर, आपण आता आम या संज्ञेविषयी सांगत होता, त्याविषयी पुढे काय सांगाल? आम म्हणजे विष. तर आता काय नेमकं कशामुळे विष निर्माण होतं? आता आपण मुद्दामून बोलत होतो की पावसाळा. आता पावसाळ्यात नेमकं होतं काय? पावसाळ्यामध्ये संपूर्ण धरती ओली चिंब होऊन जाते, सगळीकडे वातावरणात आर्द्रता वाढते आणि आर्द्रता आणि धरती ओली चिंब झाली की जसं पिंडी तसं ब्रह्मांडी, जसं ब्रह्मांडी तसं पिंडी. म्हणजे जसं पृथ्वीवर होतंय तसं तुमच्या शरीरात पण घडणार. मग शरीरात काय घडणार? तिथे पण आर्द्रता वाढणार आणि मग आर्द्रता वाढली आणि थंडी निर्माण झाली का नेमकं होणार काय? आपल्या शरीरामध्ये जे एन्झाईम्स असतात किंवा विकर असतात की ज्याच्यामुळे पचन होतं अन्नाचं, हे विकरांची शक्ती एका विशिष्ट तापमानात चांगली असते. तापमान कमी झालं की त्या आतलं तापमान ओलं झालं की ओलेत्यात ते काम नाही करू शकत जास्त, मग त्यांची शक्ती कमी होते. पुन्हा आपल्या शरीरामध्ये जे आम्ल आहे ज्याच्यामुळे सगळ्या अन्नाचं पचन होत असतं, त्या आम्लाची तीव्रता पण कमी होते. मग ह्याला आपण काय म्हणतो? ह्या रोगाला आपण म्हणतो अग्निमांद्य. म्हणजे हा रोग नाही म्हणता येणार, एक अवस्था आहे. जशी सीझन, जसं वर्षा ऋतूमध्ये पृथ्वीची अवस्था आहे तशी तुमची पण अवस्था आहे. मग या अवस्थेमध्ये होणार काय? तुम्ही जर जड अन्न खाल्लं तर तुम्ही ते पचवू शकणार नाही. आणि पचवू शकणार नाही म्हणूनच मी नेहमी सांगतो की आपल्या आता गटारी अमावास्या कधी आता 24 तारखेला आहे मला वाटतं. हो, आता ते सर्व ठरवतात की बाबा गटारी नंतर मी 1 महिनाभर किंवा गणपती जाईपर्यंत नॉनव्हेज खाणार नाही किंवा अजून मद्यप्राशन करणार नाही वगैरे वगैरे हे ठरवलं जातं. हे का ठरवलं जातं? हे आपल्या संस्कृतीमध्ये का ठेवलंय? कारण ह्या ओलेत्या पृथ्वीवर तुम्ही जेव्हा आतून ओलेते झाले, तुमच्यात अग्निमांद्य झालंय, तुम्हाला हे पचणार नाही. आणि पचणार नाही, मग न पचलेल्या अन्नाचं काय होतं? म्हणूनच ते थांबवलं गेलं आपल्या संस्कृतीमध्ये. आपली हिंदू संस्कृती ही धार्मिक नसून चक्क वैज्ञानिक आहे असं मी ठामपणे प्रतिपादन करतो. आणि आयुर्वेद आणि आपलं धर्म याचं एक सांगड घातलेली आहे. त्याप्रमाणे ते सांगितलं की हे आत्ता व्रत वैकल्य करा, उपास तापस करा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही पोटाला. तर नेमकं होतं काय? ह्याच्यात सुद्धा हल्ली आपण तिन्ही त्रिकाळ कधी कधी वाटेल तसं खातो, वाटेल तेव्हा खातो. मग काय होतं? अग्निमांद्य असल्यावर आपण वाटेल ते खाऊन ते अन्न पचत नाही. आणि न पचलेल्या अन्नाचं काय होतं? विष तयार होतं. मग विष तयार झाल्यानंतर ते विष सांध्यांमध्ये जाऊन बसतं, कधी आणखीन कुठे जाऊन बसतं. मग निरनिराळ्या प्रकारचे ऑटोइम्युन डिसऑर्डर्स निर्माण होतात. मग त्यापैकीच एक मोठी सांध्यांचा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर किंवा आपोआप ह्यामुळे निर्माण झालेला रोग अग्निमांद्यामुळे, त्याबद्दल आज बोलणार आहोत. निश्चितच. म्हणजे आपल्या आहारामध्येच आपल्या विषाचा समावेश आहे, गरविषाचा समावेश आहे, ज्याच्यामुळे हा आमवात होत असतो. ही माहिती अधिक घेत राहूया. आपण आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. पुरुषोत्तम प्रश्न विचारतायत बुलढाण्यावरून. नमस्कार. मी बुलढाण्यावरून बोलतो. पुरुषोत्तम दशरथ निर्मळ. माझ्या मणक्यामधली गादी फाटलेली आहे. बर. मला खाली बसता येत नाही आणि त्रास होते. कितवा मणका? आता खालचा आहे तो, खालून 2 नंबरचा आहे बहुतेक. बर, ठीक आहे. पुरुषोत्तम, तुमच्या प्रश्नाचं उत्तर सर निश्चित देतील. या प्रश्नावर सर जरूर मार्गदर्शन करणार आहेत. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आर्थरायटिस सारख्या विषयात नेमकं खायचं काय याविषयी अनेक प्रश्न असतात. तर अगदी साधं सोपं म्हणजे अनेक प्रकारची डार्क कलर्ड फ्रुट्स, म्हणजे ज्या फळांचा रंग गडद आहे अशा प्रकारची फळं खाणं अतिशय चांगलं आहे. कारण त्याच्यात अँटी इन्फ्लमेटरी ॲक्शन असते. म्हणजे जी सूज आलेली आहे किंवा जी इन्फ्लमेशन आलेलं आहे सांध्यांमध्ये ते कमी व्हायला मदत होते. याशिवाय कांदा हा सुद्धा अतिशय उत्तम आहे. जरी आपण पावसाळ्यात खात नसलो तरी ज्यांना आर्थरायटिसचा त्रास आहे अशा रुग्णांनी तो निश्चित खावा. अक्रोड, पिस्ते, बदाम, त्याच्यानंतर पालक, ब्रॉकोली ह्यांचा सुद्धा आहारात जरूर समावेश करावा. सर, आपल्याला ब्रेकच्या पूर्वी पुरुषोत्तम यांचा प्रश्न होता. त्यांच्या खालच्या मणक्यामध्ये गादी फाटलेली आहे, त्यांना बसायला त्रास होतोय, ते काय सांगाल सर तुम्ही? हां, मला असं वाटतं की त्यांचे लंबार व्हर्टिब्रे म्हणजे कमरेचे जे मणके असतात L4, L5
त्याच्यामध्ये जी गादी असते ती सरकलेली असेल किंवा त्याला इंजुरी असेल, तर अशा वेळी आपल्याला त्यांना अंतर्गत बस्ती, कटी बस्ती, ॲक्युपंक्चर ह्याचं कॉम्बिनेशन करावं लागेल. फिजिओथेरपीमध्ये किंवा भौतिक उपचारात काही व्यायाम त्यांना सांगावे लागतील की ज्याच्यामुळे कण्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत ते जरा स्ट्रॉंग होतील. आणि ह्याच्यानंतर काही आयुर्वेदिक गुळगुळकल्पासारखी औषधं किंवा वात कमी करणं, वातशामक अशी औषधं देऊन आपल्याला त्यांची व्याधी काही महिन्यातच पूर्ण बरी करता येईल. त्यांना ऑपरेशनची गरज नाही आहे, एवढं मात्र मी त्यांना खात्रीलायकपणे सांगू शकतो. सर, आपण आमवाताची आता तुम्ही सांगितलं की आमवात म्हणजे नेमकं काय होतं, ह्याची लक्षणं काय असतात मग? हां, तर आयुर्वेदानुसार आपल्याला सांगावं लागतात आमवाताची लक्षणं. कारण ॲलोपॅथीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की तो ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणजे आपोआप निर्माण होणारी व्याधी असं पाहिलं जातं आणि त्याची निश्चित कारणं माहीत नाही आहेत. ऑटो इम्युन डिसऑर्डर्सची निश्चित कारणं माहिती नसतात आणि म्हणून आपल्याला मग आयुर्वेदाकडे वळावं लागतं की बाबा तुम्हाला तरी कारण माहिती आहे का? हां, तर आमवाताचं कारण आयुर्वेदाला माहिती आहे. म्हणजे शरीरात उत्पन्न होणारा आम आणि वाढलेला वात. आम म्हणजे विष, याच्याबद्दल मी सांगितलं की न पचलेलं अन्नाचं विष होतं आपल्या शरीरामध्ये. तर रुमॅटॉइड आर्थरायटिस या व्याधीशी म्हणजे मॉडर्न मेडिसिनमध्ये जे रुमॅटॉइड आर्थरायटिस असं बोलतात त्या व्याधीशी ही लक्षणं जुळतात. तर काय लक्षणं त्याच्यात दिसून येतात? पहिलं म्हणजे सगळं शरीर आखडतं, पोट, सांधे, कंठ व छाती ह्या सगळ्यात जडपणा जाणवतो, भूक लागत नाही, तहान व अन्नपचन होत नाही, बारीक बारीक ताप येतो, संध्याकाळी खास करून ताप येतो, सांध्यांना सूज येणं व सर्व सांधे दुखणं, हा फार महत्वाचा भाग आहे. सांध्यांना सूज येणं आणि सर्व सांधे दुखणं आणि विंचू चावल्यासारख्या वेदना होतात. तर ही साधारण आमवाताची लक्षणं म्हणजे जो रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणून व्याधी आपण म्हणतो त्याची लक्षणं आपल्याला आता पाहिली. निश्चितच सर. आणि नेमका मग हा आमवात दिसतो कसा हे आम्हाला सांगू शकाल का, एक्सरे वगैरे पिक्चर्सनी? हा एक्सरे माझ्याकडे आहे. आयुर्वेदानुसार काही प्रकार त्याचे सांगितलेत, वातज, कफज, पित्तज, सन्निपातज. आपण त्या आयुर्वेदाच्या प्रकारामध्ये जाण्याची काही फार गरज नाहीये, पण हे एक्सरे तुम्हाला दाखवत आहेत की ह्या एक्सरेमध्ये कशी वाकडी झालेली आहेत बोटं. पुन्हा नॉर्मल एक्सरे आणि आमवाताचा एक्सरे हा फरक बघा. नॉर्मल एक्सरे कसं सरळ ते व्यवस्थित सांधे आहेत हाताच्या बोटाचे आणि आमवातामध्ये ती कशी बोटं वाकडी झालेली आहेत. तर हे टिपिकल लक्षण आहे, म्हणजे आपण ही साईन आपण म्हणू शकतो की बोटं वाकडं. सर, आपल्याला प्रश्न आलेला आहे, तो प्रश्न आपण आधी घेऊया. वंदना प्रश्न विचारताय जालन्यावरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, माझा एक हात दुखतोय. बर, हात कुठला हात दुखतोय? असा पोटरीत दुखतो, हाताची पोटरी. बर बर, सूज आली का तिकडे कुठे? हा, मनगटावर सूज येते. मनगटावर सूज येते. बर. आणि मान वगैरे दुखते का? हो, मान पण दुखते. बर, ठीक आहे, हरकत नाही, ठेवून द्या. मोस्ट प्रोबॅबली ह्यांचं जे काही हिस्ट्री आपण ऐकली त्यांनी सांगितलं की मनगटावर सूज येतं आणि हात दुखतोय आणि मानही दुखते. तर कधी कधी कार्पल टनेल सिंड्रोम नावाचा एक रोग आहे की ज्याच्यामध्ये मनगटाच्या इथे सूज येते आणि आतमधली नस आहे ना ती दबलेली असते तिकडे आतमध्ये. तर त्याच्यामध्ये मग ऑपरेशनचा सल्ला वगैरे देतात. पण माझ्या मते हा रोग ॲक्युपंक्चरनी पूर्णपणे बरा होण्यासारखा आहे. अच्छा. आपल्या मनगटामध्ये आजूबाजूला काही पॉइंट्स असतात, ते पॉइंट्स आणि बरीचसे चॅनल्स किंवा मेरिडियन्स तिथून जातात. तर त्यापैकी काही चॅनल्स मधले काही खास बिंदू त्यावर आपण जर दाब दिला किंवा त्याच्यावर सुईचा प्रयोग केला किंवा ॲक्युपंक्चर दिलं तर आपल्याला असं दिसतं की कार्पल टनेल सिंड्रोम पूर्णपणे बरा होऊ शकतो. तेव्हा बाई, तुम्हाला घाबरायचं काही कारण नाहीये. तुमचा संयुक्त उपचार पद्धतीमध्ये पूर्ण इलाज होईल. निश्चितच सर. आणि आपण आता बघितलं की आमवात म्हणजे काय आहे, आमवाताची लक्षणं काय असतात, आमवात दिसतो कसा. पण मला सांगा की मग ह्याची जी कारणं असतात हे नेमकं कशामुळे, तुम्ही आहाराविषयी थोडं सांगितलं, इतरही काही अजून सांगू शकता का? आता फार महत्वाची गोष्ट म्हणजे चुकीचा आहार विहार विरुद्ध अन्न खाणे.
म्हणजे विरुद्ध अन्न म्हणजे जसं आता की दही खाणं आणि मासे खाणं हे विरुद्ध अन्न आपण धरतो. त्याच्यानंतर दुधाचे पदार्थ आणि आंबट गोष्टी किंवा आंबट फळं एकत्र खाणं हे विरुद्ध अन्न असं धरतो. तर ते खाणं, थंड आणि गरम पदार्थ एकत्र खाणं हा एक चुकीचं आहे. काही काही लोक मला आश्चर्य वाटतं की इथे बाजूला थंड काहीतरी पदार्थ असतो, बाजूला चहा असतो, एकत्र खात असतात. अति थंड, अति आंबट पदार्थ अत्याधिक प्रमाणात सेवन करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. ओलसर व दमट हवामानात राहणाऱ्या लोकांना आमवत होण्याची शक्यता अधिक असते. आणि आणखीन एक गोष्ट स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर होतो. आपल्या संस्कृतीमध्ये गर्भिणी परिचर्या आणि सुतिका परिचर्या म्हणजे काय की गर्भिणीची कशी काळजी घ्यायला पाहिजे हा एक भाग झाला. पण त्याच्यानंतर बाळंतपण झाल्यानंतर स्त्रियांना 3 महिने माझघरात ठेवायचे, सूर्यप्रकाश दाखवायचे नाहीत आणि बरीच त्यांची काळजी घ्यायची खाण्यापिण्याची. पण आता हल्ली होतं काय, एकूण जर 3 महिन्याची रजा असेल तर शेवटच्या महिन्यात 8व्या महिन्यात घेतली तर 9 एखाद महिना 2 महिने सुट्टी मिळते, नंतर स्त्रियांना जावं लागतं. हल्ली मी ऐकलंय की ती रजा वाढवली आहे, 6 महिने केली आहे. ते खूप चांगलं केलं सरकारने, कारण तसं असं त्यांच्यावर अत्याचार होतात. कारण असं की त्या काळामध्ये ओल्या बाळंतिणीने जर बाहेर पडली, हवा खाल्ली, थंड हवा खाल्ली किंवा पाऊस पडत असेल तर अशा वेळी ती बाहेर पडली तर अत्याधिक चान्सेस असतात की तिला आमवत होईल. मग हल्ली बायका आणि हल्ली काही बायका पटकन उठून कामाला सुरुवात करतात. गार पाण्यामध्ये लगेच भांडी धुणं किंवा हे करणं हे सगळं चुकीचं आहे. त्यांना 3 महिने कंप्लीट आरामाची गरज असते आणि त्यावेळी पाण्याचा आणि हवेचा जास्त संपर्क येऊ देऊ नये तर आमवत होणार नाही. अच्छा सर, आणि मग हा आमवात जो होतो त्याचं नेमकं निदान आपल्याला कसं करता येतं? आपल्याला बरेच निदान आहेत त्याचे. एकूण दिसतं की हिमोग्लोबिन रक्त कमी झालेलं असतं, CRP किंवा सी रिॲक्टिव्ह प्रोटीन वाढलेला असतो, RA फॅक्टर किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस फॅक्टर ही एकदम स्पेसिफिक त्याची तपासणी आहे, रक्ताची तपासणी आहे. ही जर आपण तपासलं तर आपल्याला तो जर वाढलेला असेल, 20च्या वर गेलेला असेल तर निश्चित आपण म्हणू शकतो की आमवत आहे. ANA अँटीन्युक्लिअर अँटीबॉडी एक्सरे काढून आपण बघू शकतो. जसं मग अशी तुम्हाला एक्सरे दाखवला की बोटं वाकडी झालेला एक्सरे आहे तो वेगळा दिसतो, तर सायनॉइल फ्लुइडची तपासणी केली जाते, म्हणजे संधी द्रवाची तपासणी. अशा वेगवेगळ्या तपासण्या आपल्याला केल्यानंतर आपल्याला कळतं की आमवत आहे की नाही. आणि कधी कधी सिरो निगेटिव्ह आर्थरायटिस म्हणजे या सगळ्या तपासण्या नॉर्मल असतात आणि तरी सुद्धा आपल्याला आर्थरायटिस झालेला असतो किंवा आपल्याला लक्षणं असतात, त्याला आपण सिरो निगेटिव्ह म्हणतो. म्हणजे अजून त्या तपासण्या आपल्याला डेव्हलप करायला हव्यात अजून की सिरो निगेटिव्ह मध्ये काय पॉझिटिव्ह असेल. बरोबर सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. पुरुषोत्तम शिंगणे प्रश्न विचारतायत बुलढाण्यावरून. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. मी बुलढाण्यावरून पुरुषोत्तम सिंगणे बोलतो सर. हा बोला. माझा मित्र आहे सर, त्यांना 2 वर्षापासून आमवाताची शिकायत आहे. बर. तर त्यांचे RA फॅक्टर पॉझिटिव्ह आहे सर. बरोबर. हा, तर त्यांचे आता सर सांधे जे असतात ना, मनगट, टोंगळे, घोटा, मान वगैरे त्याच्यावर सूज आलेली आहे. भरपूर आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी उपचार केले सर. तर आपल्याकडे काही आहे का ट्रीटमेंट वगैरे? वा, छान प्रश्न विचारला. संपूर्ण कार्यक्रम आज तुमच्या मित्रासाठीच आहे असं समजा. ठीक आहे, ठेवून द्या. जसं मगासपासून मी सांगितलं की जी लक्षणं आहेत ती टिपिकल लक्षणं आत्ता त्यांनी सांगितलं की ही आमवताची लक्षणं त्यांच्यामध्ये आहेत. आणि दुसरं म्हणजे त्यांनी सांगितलं की RA फॅक्टर पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे आमची खात्री झाली की ह्यांना आमवतच आहे. आता आमवत झाल्यावर काय करतात? आमवत झाल्यावर बरीच ट्रीटमेंट आपल्याकडे केली जाते संयुक्त उपचार पद्धतीमध्ये. आमचं जे क्लिनिक आहे ते धड ना आयुर्वेदिक आहे, धड ना ॲलोपॅथिक आहे. हे सर्व पाथींचं समुच्चय. म्हणजे असं नाही की कुठची एक पाथी इथे प्रॅक्टिस केली जाते. इथे अशी प्रॅक्टिसचं समन्वय आहे की ज्याच्यामध्ये रोग बरा झाला पाहिजे. काहीही करून, आता आमवत हा असा रोग आहे की ॲलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट नाही आहे त्याला. तर म्हणजे ट्रीटमेंट आहे पण
त्याच्यामुळे तो बरा होईल याची शाश्वती नाही, म्हणजे बरा नाहीच होत तो कधी. तर आयुर्वेदामध्ये पण होऊ शकतो जर पथ्य पाणी पाळलं तर, पण पथ्य पाणी तितक्या प्रमाणात पेशंट पाळत नाही. म्हणून हा उपचार पद्धतींचा समन्वय आपण वापरतो की लवकर पेशंटला आराम पडावा एक गोष्ट, आणि लवकरात लवकर त्याच्यातून त्याची सुटका व्हावी. तर ह्यासाठी आपण काय करतो, यात काही खास प्रकारचे बस्ती आहेत. त्यापैकी वैतरण बस्ती नावाचं एक ट्रीटमेंट आहे. ती वैतरण बस्तीची जी ट्रीटमेंट आहे ती खूप महत्त्वाची आणि चांगली आहे. त्याच्यानंतर ऑल्टरनेटिव्ह आणखीन आपण तिक्तशीर बस्ती हे पण आपण त्यांना देतो. ॲक्युपंक्चरनी आपण वेदना कमी करतो, सूज कमी करतो. खास प्रकारचे काही औषध आहेत जसे रासना आहे, वनस्पती आहेत, त्या वनस्पतींचे अर्क वापरतो किंवा गुग्गुळ कल्प वापरतो, काही खास प्रकारचे गुग्गुळ ते वापरतो. असं कॉम्बिनेशन केल्यानंतर आणि परफेक्ट आहार नियोजन जेव्हा आपण करतो, म्हणजे जसं मग सांगितलं अति थंड नाही, विरुद्ध आहार नाही, आंबट नाही, वातूळ नाही, असं खास करून मांसाहार सुद्धा नाही, हे जेव्हा आपण करू तेव्हा त्यांचा रोग चांगल्या प्रकारे आटोक्यात होईल. आणि काही वर्ष मग औषधं पथ्य पाळली का मग पूर्णपणे बरा पण होण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्याविषयी तात्पुरते उपचार न करता थोडे दीर्घकाळ आपण जर उपचार केले, सातत्याने उपचार केले, त्याचबरोबर आहार आणि व्यायामाची जोड ठेवली तर निश्चितच हा रोग आटोक्यात राहू शकतो. मात्र आमवात हा असा रोग आहे जो फक्त सांध्यांनाच होत नाही, त्याचे दुष्परिणाम इतरही अनेक भागांवर होत असतात. कोणत्या भागांवर होत असतात याविषयी जाणून घेऊया. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. आमवातामध्ये मगाशी आपण कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश करावा याविषयी जाणून घेतलं. मात्र कधी कधी रुमॅटॉइड आर्थरायटिस सारख्या रोगांमध्ये काही नाईट शेड व्हेजिटेबल्सचा आपण आहारात समावेश करत नाहीत. नाईट शेड व्हेजिटेबल्स म्हणजे नेमकं काय आहे तर वांग, बटाटा, टोमॅटो, शिमला मिरची यासारख्या भाज्यांचा आहारातून आपण यांना वर्ज करावं. अनेक वेळेला रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये ह्याचा फायदा होतो. सर, आपण आता बघत होतो की आधुनिक विज्ञानाप्रमाणे कारणं काय आहेत, आमवाताची लक्षणं काय आहेत, आधुनिक विज्ञानाप्रमाणे त्याचं निदान काय आहे. मात्र या आमवाताचे काही प्रकार असतात का? हां, तर आपल्याला जरी असं वाटलं की रुमॅटॉइड आर्थरायटिस हा एक फार महत्त्वाचा प्रकार आपण पाहतो आमवाताचा, पण आमवात ही संज्ञा आहे आणि ही आमवात ही संज्ञा काही इतर प्रकारांना जे मॉडर्न मेडिसिनमध्ये काही जे प्रकार आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलूया, पण त्यांना एकूणच आपण आमवात ही संज्ञा देऊ शकतो. ते कुठले कुठले प्रकार आहेत त्याबद्दल आपण आता जरा पाहूया. आता आमवाताचे प्रकार सर्वात कॉमन लोकांना माहिती आहे तो म्हणजे गाऊट. दुसरा प्रकार आहे सोरायसिस, म्हणजे तो दिसतो तर स्किन डिसीज किंवा त्वचा रोग, पण त्याच्यामुळे देखील आमवात होऊ शकतो. रिॲक्टिव्ह आर्थरायटिस हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. हल्ली बऱ्याच लोकांना डेंग्यू वगैरे होतो, त्याच्यानंतर जो आर्थरायटिस होतो त्याला आपण रिॲक्टिव्ह आर्थरायटिस असं बोलू शकतो. टायफॉइड आर्थरायटिस म्हणजे टायफॉइड झाल्यानंतर सांध्यांना जी सूज येते त्याला आपण टायफॉइडचा आर्थरायटिस बोलू शकतो. रुमॅटिक आर्थरायटिस हा एक वेगळा प्रकार आहे आर्थरायटिसचा, जो लहान मुलांना किंवा जुवेनाईल आर्थरायटिस असं आपण म्हणतो. तर असे साधारण प्रकार मी सांगू शकतो आमवाताचे. आता एक एक प्रकार काय असतो आणि काय नाही त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. सर, आपण बोलणार आहोत, पण आपल्याला एक फोन आलेला आहे. अशोकलाल झरे प्रश्न विचारतायत जालन्यावरून. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. हा, बोला. हा मॅडम, माझा डावा हात दुखतोय मॅडम, सूज आलेली. बर बर. हा मॅडम, माझा डावा हात दुखतोय मॅडम, सूज आलेली. हा नाही, डावा हात दुखतोय, नेमका कुठे दुखतोय? ते डावा हात म्हणजे सूज आलेली, त्याला सूज गेलाय. हा, म्हणजे बोटांना सूज आली आहे, कोपराला आली आहे, हात पूर्ण वरपासून दुखतोय की कसं? मला वाटतं तुम्ही तुमचा टीव्हीचा आवाज जरा. सर, कोपऱ्याला दुखतो, कोपऱ्याला. हा, बर, ठीक आहे. हे जे मला बोलतायत त्याच्यावर आपण ऑफकोर्स आपण निदान करायला आपण त्यांची RA टेस्ट घेऊ, पण ते मग फक्त बोलतात की डावाच हात दुखतोय आणि कोपरा दुखतोय. याचा अर्थ टेनिस एल्बो नावाचा एक रोग आहे की ज्याच्यामध्ये कोपर फक्त सूज येते आणि त्याची हालचाल मंदावते.
म्हणजे जसं लॉन टेनिस खेळताना असं राहतं, अशी आपण रॅकेट धरतो हातामध्ये, तसं काही दिवसांनी मग हालचाल न झाल्यामुळे माणूस कधी कधी अशी 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 Position घेतो पोझिशन मध्ये राहावं लागतं त्याला, नाहीतर त्याचा हात खूप दुखतो. दुःख तर त्यांचं निदान करावं लागेल आपल्याला. ते निदान केल्यानंतर मला असं वाटतं टेनिस एल्बो हा ॲक्युपंक्चरने खूप चांगल्या प्रकारे बरा होऊ शकतो. नस्य आणि ॲक्युपंक्चर ही 2 ट्रीटमेंटची तुम्हाला गरज आहे. त्याच्याबरोबर भौतिकोपचार किंवा फिजिओथेरपीचे व्यायाम तुम्हाला शिकवले जातील. तर ह्या 3-4 गोष्टी जर केल्या तर तुम्ही निश्चितपणे पूर्णपणे बरे होऊ शकाल. सर, आपण जेव्हा मगाशी आमवाताचे प्रकार बघितले, अनेक वेळेला आमवातामध्ये सांध्यांच्या ठिकाणी असे लालिमा आणि उष्णता असते, तर हे नेमकं काय असतं? हो, कारण आतमध्ये सूज आलेली असते, त्याला आपण इन्फ्लमेशन असं म्हणतो, की किंवा इन्फेक्शन झाल्यानंतर जशी सूज येते तशीच ही इन्फ्लमेशनची सूज आहे, त्याची लक्षणं तिथे दिसतात. आणि खास करून संधिवातामध्ये आणि आमवातामध्ये काय फरक आहे असं कोणी मला विचारलं तर ती सांध्यांची सूज हा फार महत्वाचा भाग असतो. लालिमा आणि हात लावल्यावर गरम लागतं, तर तो फार महत्वाचा भाग आहे. जो संधिवातामध्ये ते गरम लागत नाही, साधारणपणे नॉर्मल टेम्परेचर असतं. तर हा फरक दिसतो. दुसरी गोष्ट, तेल लावल्यानंतर संधिवातामध्ये बरं वाटतं, पण तेल लावल्यानंतर आंबवातामध्ये भयंकर दुखणं वाढतं. तर हा जो प्रकार आहे हा फार महत्वाचा प्रमुख भेद आहे, तो समजून घ्यायला. सर, आणि नेमकं संधी ज्वर म्हणजे काय असतं मग? संधी ज्वर हा जो रुमॅटिक आर्थरायटिस हा जो प्रकार आहे, जसं रुमॅटॉइड आर्थरायटिस बद्दल आपण बोललो तसं तुम्हाला आता रुमॅटिक आर्थरायटिस बद्दल सांगतो. तर ह्याच्यामध्ये काय झालेलं असतं नेमकं, लहान मुलांना सोअर थ्रोट होतो, स्ट्रेप्टोकॉकस अँटीजन. तर स्ट्रेप्टोकॉकस नावाच्या बॅक्टेरियामुळे जो झालेला सोअर थ्रोट आहे, तर काही वेळा तो सोअर थ्रोट पुढे जातो आणि त्याचं हे तयार होतं, विष तयार होतं शरीरामध्ये आणि ते सांध्यांमध्ये जाऊन बसतं. मग ते विष तयार झालंय, ते सांध्यामध्ये जशी रुमॅटॉइड लक्षणं दिसतात तशीच त्यांना दिसतात लक्षणं, आणि ती लहान मुलांमध्ये खास करून दिसतात. अगदी खूप लहान वयाच्या मुलांपासून ते अगदी 16 वर्षाच्या मुलापर्यंत हा रोग होऊ शकतो, रुमॅटिक आर्थरायटिस ज्याला आपण म्हणतो, किंवा रुमॅटिक फीवर म्हणून संधी ज्वर हा आपण शब्द वापरला. तर त्याच्यामध्ये देखील एएसओ टायटर म्हणजे अँटी स्टेप्टोलायसिन ओ टायटर हे जर आपण पाहिलं रक्तामध्ये तर आपल्याला डायग्नोसिस क्लिअर होतो. ह्याच्यामध्ये पुढे कॉम्प्लिकेशनही होऊ शकतं, त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. आपण आपल्याला उरणवरून प्रश्न आलेला आहे. दर्शना पाटील प्रश्न विचारतायत. नमस्कार. वाताचा खूप त्रास होतोय, म्हणजे सूज वगैरे येतोय, परत पित्ताचा खूप त्रास होतोय, म्हणजे असं. नाही, वाताचा त्रास तुम्हाला होतोय कुठे? वाताचा म्हणजे कंबर पण दुखते, मानेला पण दुखते, आणि असं म्हणजे पायाचे पोटरे वगैरे असतात ना, म्हणजे ते गोळे वगैरे येतात असे. वय किती आहे तुमचं दर्शना? वय आहे 29, म्हणजे 29च आहे. बरं, म्हणजे ठेवून द्या फोन. धन्यवाद. आणि एवढ्या लहान वयात हा सगळा त्रास आहे. हो, यांना कसं हल्ली बाळणपणामध्ये जितक्या प्रमाणात कॅल्शियम घ्यायला पाहिजे, आहार नियोजन करायला पाहिजे, ती गर्भिणी परिचर्या आणि बाळंतिणीची परिचर्या पाळली जात नाही. त्याच्यामुळे बायकांना हल्ली लवकर संधिवात व्हायला लागला. हा मला असं वाटतं संधिवात आहे, आणि त्याची ट्रीटमेंट अंतर्गत बसती, ॲक्युपंक्चर आणि आहार नियोजन, म्हणजे आहारात कॅल्शियमचं प्रमाण वाढणं. तर ते जर त्यांनी व्यवस्थित केलं तर काय, आणि वय कमी असल्यामुळे पटकन बऱ्या होतील. बरोबर, काही प्रश्नच नाही. बरोबर. सर, जसं तुम्ही म्हणालात की संधी ज्वर हा एक प्रकारचा आमवात आहे, तसंच आमवाताचा अनेक वेळेला हृदयावर सुद्धा परिणाम होत असतो. बरोबर, हा संधी ज्वर आहे, रुमॅटिक फीवर ज्याला आपण म्हणतो, त्याचं रुमॅटिक हार्ट डिझीज मध्ये रूपांतर होऊ शकतं. त्या ज्या स्ट्रेप्टोकॉकस नावाचा बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे ज्या शरीरामध्ये जे हृदय आहे त्या हृदयामध्ये ज्या झडपा आहेत त्या झडपांवर परिणाम होतो त्यांचा, आणि त्या झडपा अकार्यक्षम होतात, कमी काम करायला लागतं. तर ह्या झडपांवर परिणाम झाला की आपण म्हणतो की रुमॅटिक हार्ट डिझीज झाला. तर त्याला ॲलोपॅथीमध्ये पेनिसिलिन इंजेक्शन्स घ्यावी लागतात.
तर आणि त्याच्यानंतर अशी पाळी येते कधी कधी खूप वर्ष गेल्यानंतर की झडपा बदलण्याचं ऑपरेशन करावं लागतं. तर ते करावं नाही असं वाटत असेल तर आधीपासूनच संयुक्त उपचाराची ट्रीटमेंट जर घेतली तर आपल्याला ते ऑपरेशन टाळता येईल. सर, आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. समाधान केळकर प्रश्न विचारतायत अकोल्यावरून. नमस्कार. हॅलो. हा, माझ्या मिसेसचं म्हटलं एक आळोंग बंदा दुखतोय, जेवण आळोंग. पुन्हा सांगा. एक जेवण आळोंग बंदा दुखतोय माझ्या मिसेसचा. अच्छा, कुठे नेमकं दुखतं पुन्हा एकदा सांगा. जेवणा जो आळोंग आहे की नाही जेवणा भागाचा तो दोन्ही हाताचा हात दुखतात. हा, हात. एक मिनिट, माझ्या मिसेस सांग बोला. एक मिनिट. हा हा. हॅलो. हा, हा, बोला. नमस्कार. हा, बोला. हॅलो हॅलो डॉक्टर. हा हा उजवा हात पूर्ण आहे की नाही, पूर्ण दुखतो इकून. उजवा हात जो आहे ना, उजवा आडोंग पूर्ण मान घेऊन इकून हात. अच्छा अच्छा, बरं बरं बरं. मानेला हाताला मुंग्या येत आहेत का? नाही, हो, हाताला मुंग्या येतात. ठीक आहे, कळलं. धन्यवाद धन्यवाद. ह्यांच्या कदाचित मानेच्या मणक्यात गॅप असण्याची शक्यता आहे. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस नावाचा रोग आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण हात पण कधी कधी दुखतो. तर ह्याला ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट, दाबचिकित्सेची ट्रीटमेंट फार कामाला येईल. त्याच्यानंतर मन्याबस्तीची ट्रीटमेंट, पिंडस्वेदाची ट्रीटमेंट, ह्या 3-4 ट्रीटमेंट जर यांनी केल्या काही आठवडे आणि काही व्यायाम प्रकार केले, म्हणजे जसं ब्रह्ममुद्रा आहे, हा जर व्यायाम, भुजंगासन आहे, पर्वतासन आहे, हे जर आसनं केली तर काही दिवसांनी त्यांचा हातदुखी पूर्णपणे बरी होईल. पण तरी देखील मी त्यांना एक्सरे काढून किंवा MRI काढून घ्यायला आणि दाखवायला निश्चितपणे सांगेन. आमावातातील विविध प्रकार, म्हणजे आमावातजन्य हृदरोग आहे, आमावातजन्य त्वचारोग आहे, याशिवाय वातरक्त किंवा गाऊट या विषयावर सुद्धा आपण सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. मात्र कार्यक्रमामध्ये वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते पाहून घेऊया. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शुक्रवार दिनांक 21 जुलै 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे सोरायसिसचे प्रकार आणि होमिओपॅथिक उपचार. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शनिवार दिनांक 22 जुलै 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे सांध्यांचे आजार आणि आयुर्वेद. सहभाग वैद्य समीर जमदग्नी. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 23 जुलै 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे डोळे आणि आयुर्वेद भाग दुसरा. सहभाग वैद्य आबासाहेब गडदे. या तिन्ही कार्यक्रमांमध्ये ईमेलद्वारे प्रश्न विचारून आपण कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आमचा ईमेल आहे hello.ddkmumbai@gmail.com. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर तुमचा प्रश्न आला तरच आम्ही त्यांचा समावेश कार्यक्रमादरम्यान करू शकतो. अन्यथा तुमच्या ईमेलला नक्कीच उत्तर देण्याचा आम्ही कार्यक्रमानंतर प्रयत्न करत असतो. सर, आपण विविध आमावाताचे प्रकार बघतोय. रिएक्टिव्ह आर्थरायटिस नेमकं काय असतं आणि त्याच्यावर उपचार काय आहेत? खूप छान हा प्रश्न आहे. हल्ली खूप दिसायला लागलाय. म्हणजे कधी कधी आपल्याला कळतं की आर्थरायटिस आहे आणि कुठचंच त्याला टेस्ट पॉझिटिव्ह नाही येते. म्हणजे मग डॉक्टर संभ्रमात पडतात की नेमकं कशामुळे झालेलं आहे आर्थरायटिस. मग हिस्ट्री कळते की एकतर डेंग्यू झालेला असतो काही महिन्यापूर्वी किंवा त्या वर्षभरामध्ये, किंवा चिकनगुन्या झालेला असतो. मग त्याच्यानंतर मला वाटतं काही जण तर 4-4, 5-5 वर्ष त्यांना आर्थरायटिसचा त्रास होत असतो आणि भयंकर आर्थरायटिस पेन होत असते आणि नेहमीची औषधं लागू पडत नाहीत त्याच्यावर. तर ह्याला रिॲक्टिव्ह आर्थरायटिस असं आपण म्हणतो. आणि ह्याला पण मी आमवात असंच म्हणेन. ह्याला आपल्याकडे मात्र आमवाताची जी ट्रीटमेंट आहे स्टँडर्ड, ही ह्याला लागू पडते आणि म्हणूनच मी त्याला आमवात असं म्हणतो. तर त्याला अंतर्गत वैतरण बस्ती, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी आणि आहार नियोजन असं करावं लागतं आणि त्याच्यानंतर काही आठवड्यातच तो मग आटोक्यात येतो आणि लवकर बरा होतो. आणि मग सर, आमावातजन्य त्वचा रोग सुद्धा असतो का? आता आमवात जेव्हा आपण मगाशी मी तुला आमाचं लक्षण सांगितलं की आम निर्माण झाल्यानंतर तो कुठेही जातो. तर आमवात जर झाला
तर बऱ्याच अवयवांवर परिणाम होऊ शकतो. ऍक्च्युली खरं सांगायचं तर अगदी केस गळणे, डोळे कोरडे होणे, डोळ्यात घशाला करवट पडणे, बऱ्याच ठिकाणी त्याचा परिणाम होतो. तर त्याचप्रमाणे आमवादजन्य त्वचारोग पण आहे, म्हणजे रॅश येणे, अंगाला सूज येणे, खाज उठणे, असे प्रकार सुद्धा होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये खास करून विरेचन आणि रक्तमोक्षण ह्या 2 ट्रीटमेंट खूप चांगले उपयोगी पडतात. ते केल्यानंतर मग ते बरे होतात. आणि सर मग वातरक्त हा जो प्रकार आहे किंवा आपण ज्याला गाऊट असं म्हणतो, हा सुद्धा आमवाताचाच प्रकार आहे का? हो, आपण त्याला आमवातच म्हणतो, कारण तो रक्तातून निर्माण होतो. पण खरं पाहिलं तर हा चयापचयाचा रोग आहे. म्हणजे प्रथिने किंवा प्रोटीन्स याचा मेटाबॉलिझम मध्ये बिघाड उत्पन्न झाला तर त्याचं जे बाय प्रॉडक्ट आहे युरिक ऍसिड, ते रक्तामध्ये जास्त प्रमाणात वाढतं. आणि युरिक ऍसिड रक्तात वाढलं की त्याचे क्रिस्टल्स तयार होतात आणि त्याचे जे स्फटिक तयार होतात ते स्फटिक खास करून डाव्या पायाच्या अंगठ्याच्या जवळ तिथे जाऊन बसतात आणि तिथे सूज निर्माण होते. आणि खास करून तिथे जर असेल तर पटकन गाऊटचं निदान होतं. आणि सिरम किंवा रक्तातलं युरिक ऍसिड वाढलेलं असतं, ते पण आपल्याला त्याच्यावरनं पण गाऊटचं निदान होऊ शकतं. पण इतरही ठिकाणी जसं इथे बोटांवर दाखवलेलं आहे सूज आलेली, आणि इतरही ठिकाणी गुडघ्यामध्ये किंवा इतर सांध्यांमध्ये पण सूज येऊ शकतो. त्याला आपण वातरक्ताचा व्याधी असं म्हणतो. आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, संपत हांडे प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार. हा बोला. हा नमस्कार. हा हा सर नमस्कार. हा संपत हांडे बोलतो पुण्यावरून. माझा हातांचा प्रॉब्लेम आहे, बोट अशी आकारली जातात. बोला ना पुढे. पायामध्ये पण ना वांब येतात, असं गोळ्या आल्यासारखं होतात. वय किती? 53 वय आहे सर. अच्छा 53. सॉरी 47. अच्छा 47 वय आहे तुमचं. बर, कधीपासून आहे हा त्रास तुम्हाला? हा तरी आता 2-3 वर्ष झाले सर. बरं बरं. कुठे सूज आहे का सांध्यानं? नाही, अजिबात नाही. बरं, ठीक आहे ठीक आहे. सर पण तरी जे म्हणतात की ते म्हणजे बोटांना स्टिफनेस कदाचित म्हणत असावेत, तेव्हा हा पण आमवाताचा प्रकार असू शकतो का? नाही, हा संधिवाताचा प्रकार आहे. कारण त्यांनी एक लक्षण सांगितलं ना, पायांना वाम येतात. वाम म्हणजे गोळे येणार, क्रॅम्प्स. तर ते क्रॅम्प्स येणं हा जे लक्षण सांगितलंय हे हायपोकॅल्सिमियाचं, म्हणजे कॅल्शियम कमी झाल्याचं लक्षण आहे शरीरामध्ये, किंवा एकूणच हाडं ठिसूळ झाल्याचं लक्षण. आपण त्यांचं सिरम कॅल्शियम काढू, त्यांची बोन डेन्सिटी टेस्ट करू, त्याच्यावरनं आपल्याला निश्चित कळेल की काय प्रॉब्लेम आहे. आणि त्यांना त्यांच्या आहार नियोजन करू, कॅल्शियमचं प्रमाण वाढवू, अंतर्गत बस्ती, तिक्तशीर बस्तीसारखी ट्रीटमेंट त्यांना देऊ, ॲक्युपंक्चर देऊ, आणि काही दिवसातच मला वाटतं त्यांना बरं वाटेल. सर आपण इतक्या प्रकारचे आमवातांचे प्रकार सांगितले, ह्याच्यामध्ये आपण संयुक्त उपचार काय करू शकतो? संयुक्त उपचारामध्ये सर्वश्रेष्ठ आमवातामध्ये म्हणजे वैतरण बस्ती. तर वैतरण बस्ती हा जो प्रकार आहे खास प्रकारचा बस्ती आहे, ज्याच्यामध्ये काही खास मिश्रण असतात. चिंचेचं पाणी, गूळ वगैरे ह्याची मिश्रण करून वापरले जातात आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आमवात कंट्रोलमध्ये येतो. दुसरं, जिथे सूज आलेली असेल तिथे रक्तमोक्षण आपण ट्रीटमेंट करतो. दुखत असेल तिथे ॲक्युपंक्चर वापरतो. कधी कधी काही प्रमाणात आपल्याला फिजिओथेरपी देखील, वॅक्स ट्रीटमेंट वगैरे आपल्याला वापरता येते आमवतात. वालुका स्वेद ही फार इम्पॉर्टंट, म्हणजे वाळूची भरलेली पिशवी, गरम वाळूची पिशवीने शेक केला जातो. कारण ह्याच्यामध्ये तेल वापरलं जात नाही, तेल आणि स्नेहसेदन केलं जात नाही, पण वालुका स्वेद केला जातो. तर त्याच्यामध्ये पत्रपोटली स्वेद हाही एक प्रकार आहे, तोही कधी कधी वापरला जातो. सर्वात महत्वाचं आमवाताचं काय विचारशील तर काय सांगशील? सर्वात महत्वाचं आमवात बरं व्हायचं असेल तर तुम्हाला पथ्य पाळावं लागतं. आणि पथ्यासाठी मी ही 2 स्लाइड्स आणल्यात की काय खावं ती जरा लोकांनी समजा मोबाईल कॅमेरावर फोटो काढून घेतला तर चांगला होईल. ह्याच्यामध्ये बघा, मांसाहार पूर्णपणे अवॉइड करायला सांगितलंय. त्यानंतर अपथ्य म्हणजे काय खाऊ नये हे इथे लिहिलेलं आहे, त्याचा तुम्ही फोटो काढून घ्या. त्याच्यावरनं तुम्हाला समजेल काय खाऊ नये. तर ह्याच्यामध्ये मसालेदार पदार्थ आणि मांसाहार हे वर्ज्य करायचं असतं. थंड पाणी, आंबट पाणी, आंबट गोष्टी
आणि वातुळ गोष्टी या वर्ज्य करायच्या असतात. आणि आता वेळ झालेली आहे. दिनांक 2 जुलै 2017 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेत्यांची नावं घोषित करण्याची. भाग्यवान 3 विजेते खालीलप्रमाणे आहेत. प्रथम बक्षीस मिळालेलं आहे रेखा मनोहर लोहार कांदिवली. द्वितीय बक्षीस सोना उमेश सूर्यवंशी. तृतीय बक्षीस नम्रता पराडकर पनवेल. ज्या लोकांनी अचूक उत्तर पाठवले आहे पण बक्षीस मिळाले नाही त्यांनी निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा प्रश्न आहे, आमवातामध्ये कोणते पंचकर्म उपयुक्त ठरते? पर्याय 1 नस्य, पर्याय 2 वैतरण बस्ती, पर्याय 3 शिरोधारा. SMS साठी क्रमांक आहे 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख आहे 18 जुलै 2017 रात्री 8 वाजेपर्यंत. प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटलतर्फे विशेष भेट देण्यात येईल व अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक ₹2,500, द्वितीय पारितोषिक ₹1,500, तृतीय पारितोषिक ₹1,000 चे गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील महिन्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. पुनःप्रक्षेपण होणार आहे सोमवार दिनांक 31 जुलै 2017 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल आहे helloddkmumbai@gmail.com. www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. youtube.com/user/ddsahyadri वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. आमवात हा विषय तसा खूप मोठा आहे, याची व्याप्ती खूप मोठी आहे. तरीही काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरं आपण सरांकडून घेऊया. सर, आमवात आणि संधिवातात फरक आहे का? हो, जसं मी सांगितलं की तेल लावल्यानंतर वाढतो जर सांध्याची सूज तर तो आमवात, तेल लावल्यानंतर त्रास कमी होतो तो संधिवात. आमवातातील आधुनिक औषधांना दुष्परिणाम आहेत का? आधुनिक औषधांचे बरेच दुष्परिणाम आहेत आणि सर्वात महत्त्वाचे दुष्परिणाम म्हणजे कार्टिकोस्टेरॉइडचे दुष्परिणाम आहेत. ते सांगावेसे वाटते. म्हणजे आम्लपित्त, जुलाब होणे, त्वचेवर पुरळ उठणे, उच्च रक्तदाब, मानसिक अस्थैर्य असे बरेच चिकित्सेचे दुष्परिणाम आहेत. आमवातामुळे हृदयरोग होऊ शकतो का? संधी हृदयरोग होऊ शकतो, तो लहान मुलांमध्ये होणाऱ्या आमवातात. निश्चितच. जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे विरुद्ध अन्न टाळा. ओल्या जागेत ओल्या बाळंतिणींनी जास्त काळ राहू नये, त्यांना आमवात होण्याची शक्यता असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की थंड, वातूळ, शिळे पदार्थ कमीत कमी आपल्या आहारात त्याचा समावेश करा. आणि जसं मी आहार तुम्हाला सांगितला त्याप्रमाणे तुम्ही आहार पाळा. आणि खास करून पावसाळ्यामध्ये तुम्हाला ह्याची कारण म्हणजे पावसाळ्यामध्येच तो नेमका खूप जास्त वाढतो आणि म्हणूनच तो विषय आपण घेतला. निश्चितच. त्याच्यावरनं मला एक गाणं आठवलं पावसाळ्यातलं की रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए तन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन. म्हणजे त्यांना खरोखर अग्नी कमी झालेला असतो आणि हातापायामध्ये सांध्यामध्ये अग्नी वाढतो आणि अख्खी त्वचा जळत असते. म्हणूनच हे गाणं नेमकं त्यांना फिट बसतं. निश्चित. म्हणजे आमवातामध्ये अग्नी म्हणजे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा विचार जर आपण नीट केला आणि त्याप्रमाणे जर उपचार, आहार, व्यायाम इत्यादी सर्व गोष्टी पाळल्या तर निश्चितच या आमवाताचा उपचार आम नसून खास होईल आणि निश्चितच या आमवातावर आपण विजय मिळवू शकू अशी आज मी आशा व्यक्त करते. डॉक्टर अनिल पाटील, तुम्ही इथे आलात त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.